मकर राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मकर राशीच्या व्यक्तींनो, काही वेळा आयुष्य आपल्याला शांत बसल्यासारखे वाटते, जणू काहीच बदलत नाही। पण खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठे बदल तेव्हाच घडत असतात जेव्हा आपल्याला वाटत असते की सर्व काही थांबले आहे। 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अशाच एका गुप्त परिवर्तनाची सुरुवात घेऊन आला आहे। मात्र या आठवड्याचे एक असे रहस्य आहे जे सुरुवातीला समजले तर कदाचित त्याची गंमतच राहणार नाही। ग्रहांची हालचाल सूचित करत आहे की या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी त्या क्षणी अगदी साधी वाटेल, पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की याच क्षणापासून माझ्या नशिबाची दिशा बदलू लागली होती। पण तो क्षण नेमका कोणता असेल? एखादा फोन, एखादा संदेश, एखादी नवीन भेट की एखादा असा निर्णय जो तुम्ही सहजपणे घ्याल? उत्तर अजून समोर आलेले नाही, कारण विश्व या आठवड्यात तुमच्यासाठी प्रत्येक दिवसात एक नवीन संकेत लपवून ठेवत आहे। गेल्या काही काळात तुम्ही खूप काही मनात ठेवले, काही स्वप्ने अपूर्ण राहिली, काही प्रयत्नांना अपेक्षित परिणाम मिळाला नाही। काही वेळा असेही वाटले असेल की मी इतकी मेहनत करतो पण माझी योग्य वेळ अजून का येत नाही? जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ग्रहांचे उत्तर अत्यंत आशादायी आहे। योग्य वेळ आता दूर नाही, पण ती येण्यापूर्वी विश्व तुमची शेवटची तयारी पूर्ण करत आहे। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक वेग घेऊ शकतात। बराच काळ थांबलेले एखादे काम, एखादी योजना, एखादा विचार किंवा एखादा योग पुन्हा सक्रिय होऊ शकतो। जिथे तुम्हाला बंद दरवाजे दिसत होते तिथे आता एक नवीन मार्ग तयार होताना दिसेल। पण या आठवड्याचे सर्वात मोठे रहस्य अजूनही बाकी आहे। तुमच्यासाठी येणारी सर्वात मोठी संधी ही मोठी संधी म्हणून समोर येणार नाही, ती एका छोट्याशा संवादामध्ये लपलेली असेल, एखाद्या व्यक्तीच्या एका साध्या सल्ल्यात दडलेली असेल, किंवा एखाद्या अशा घटनेतून समोर येईल ज्याकडे इतर लोक फारसे लक्षही देणार नाहीत। जर तुम्ही तो संकेत योग्य वेळी ओळखलात तर पुढील काही महिन्यात त्याचे परिणाम तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आनंददायी ठरू शकतात। आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुमच्या मनात पुन्हा एकदा नवीन आशा निर्माण होईल। जी इच्छा तुम्ही जवळजवळ विसरून गेला होता तीच इच्छा पुन्हा जिवंत होऊ शकते। आणि यावेळी विश्व जणू सांगत आहे, यावेळी फक्त स्वप्न पाहू नका, कारण ते पूर्ण करण्याची वेळ जवळ आली आहे। मग या आठवड्यात नेमका कोणता शुभयोग तयार होत आहे? कोणता अडथळा शांतपणे दूर होणार आहे? कोणती नवीन दारे उघडण्याची शक्यता आहे? आणि आठवड्याच्या शेवटी अशी कोणती घटना घडू शकते ज्यामुळे तुमचा स्वतःवरील विश्वास पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत, म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा आठवडा तुमच्या आयुष्यातील त्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरेल ज्याची तयारी विश्व खूप दिवसापासून शांतपणे करत होते। मकर राशीच्या व्यक्तींनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एका नव्या टप्प्याची सुरुवात ठरू शकतो। ग्रहांची स्थिती पाहता असे दिसते की गेल्या काही काळात तुम्ही ज्या गोष्टींसाठी सातत्याने प्रयत्न करत होतात त्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळू लागेल। हा काळ केवळ बदलाचा नाही तर योग्य वेळी योग्य संधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे। या आठवड्यात विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे। तुमच्या आयुष्यातील काही दारे आता उघडण्यास तयार आहेत, पण ज्यातून पहिले पाऊल तुम्हालाच टाकावे लागेल। अनेक वेळा संधी आपल्या दारापर्यंत येते, पण ती भीती, शंका आणि भूतकाळातील अनुभवांमुळे आपण ती ओळखू शकत नाही। या आठवड्यात मात्र तुमची अंतर्प्रेरणा तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते। विशेष म्हणजे या काळात एखादा अनपेक्षित योगायोग तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। एखादी अचानक झालेली भेट, एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखाद्या व्यक्तीचे साधे वाटणारे शब्द तुमच्या मनात नवीन विचार जागवतील। सुरुवातीला त्याचे महत्त्व कदाचित समजणार नाही, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की याच क्षणाने तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाची सुरुवात केली। गेल्या काही महिन्यात तुम्ही शांतपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या, अनेक वेळा स्वतःच्या इच्छांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले। काही वेळा मेहनतीचे फळ उशिरा मिळाल्यामुळे मनात निराशा आली असेल, पण ग्रहांचा स्पष्ट संकेत असा आहे की विश्व तुमच्या प्रत्येक प्रयत्नाची नोंद घेत आहे। योग्य वेळ जवळ येत आहे आणि आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल। या आठवड्यात तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास जागृत होईल। ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी अवघड वाटत होत्या त्याच गोष्टी आता शक्य वाटू लागतील। मनातील संभ्रम कमी होईल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल। काही निर्णय तुम्ही अत्यंत शांतपणे घ्याल, पण पुढे जाऊन तेच निर्णय तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे टर्निंग पॉईंट ठरू शकतात। आणखी एक सुंदर योग असा आहे की या आठवड्यात तुमच्या आयुष्यात प्रेरणादायी व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो।
ती व्यक्ती तुमच्यासाठी मार्गदर्शक, शुभचिंतक किंवा नवीन संधीचा दुवा ठरू शकते. प्रत्येक भेट ही केवळ योगायोग नसते. काही लोक आपल्या आयुष्यात येतात ते आपल्या पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा करण्यासाठीच. ग्रहांचा आणखी एक संकेत असा आहे की या काळात तुमच्या मनात बराच काळ दडलेली एखादी इच्छा पुन्हा जागी होईल. जी गोष्ट तुम्ही अशक्य समजून बाजूला ठेवली होती त्याच गोष्टीबाबत आता आशेचा नवा किरण दिसू शकतो. म्हणून स्वतःची स्वप्ने पुन्हा एकदा विश्वासाने पहा, कारण काही स्वप्ने पूर्ण होण्यासाठीच फक्त योग्य वेळेची गरज असते. आठवड्याच्या मध्यावर तुम्हाला एखादा छोटासा पण आनंददायी अनुभव मिळू शकतो. एखाद्याचे कौतुक, एखादा सकारात्मक प्रतिसाद, एखादी शुभ बातमी किंवा मनाला समाधान देणारी घटना तुमच्या आत्मविश्वासात मोठी भर घालेल. हा छोटा आनंद पुढे मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. विश्व या आठवड्यात जणू तुम्हाला सांगत आहे, आता स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे थांबवा. तुम्ही ज्या उंचीवर पोहोचण्यासाठी जन्माला आला आहात त्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणतीही नवीन संधी, नवीन कल्पना किंवा नवीन दिशा स्वीकारण्यास घाबरू नका. मकर राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा शेवट होत असताना विश्व तुमच्यासाठी एक अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक संदेश घेऊन आले आहे. जी माणसे शांतपणे, सातत्याने आणि प्रामाणिकपणे आपला मार्ग चालत राहतात त्यांच्यासाठी यश उशिरा येऊ शकते, पण ते कायम टिकणारे असते. आणि हाच या आठवड्याचा खरा अर्थ आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या, काही स्वप्ने मनात ठेवूनही योग्य वेळेची वाट पाहिली. काही प्रसंगी स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले. अनेकदा असेही वाटले असेल की मी इतका प्रयत्न करतो तरी माझे फळ इतरांपेक्षा उशिरा का मिळते. पण लक्षात ठेवा, पर्वतावर उभा असलेला सर्वात मजबूत वृक्षही एका दिवसात वाढलेला नसतो. त्याने अनेक ऋतूंचा सामना केलेला असतो. तुमचा प्रवासही तसाच आहे. विश्व तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा तुमच्या विरोधात नव्हता. तो तुम्हाला अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक योग्य बनवण्यासाठी होता. त्यामुळे भूतकाळातील अपूर्णता किंवा उशिरा मिळालेल्या संधीचे खंत मनात ठेवू नका. प्रत्येक अनुभवाने तुम्हाला पुढील मोठ्या टप्प्यासाठी तयार केले आहे. या आठवड्यात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मतांवर ठरवू नका. अनेक वेळा आपल्या मेहनतीची दखल लगेच घेतली जात नाही, पण याचा अर्थ मेहनत व्यर्थ गेली असा होत नाही. बीज पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. आधी मुळे मजबूत होतात, मग अंकुर फुटतो आणि नंतरच वृक्ष फळांनी बहरतो. तुमच्याही आयुष्यात आता अशीच वाढ सुरू होण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनात एखादा नवीन विचार, नवीन संकल्प किंवा नवीन ध्येय निर्माण होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा आयुष्य बदलणारी सुरुवात ही एका छोट्या विचारातूनच होते. आज जो विचार साधा वाटतो तोच उद्या तुमच्या यशाचा पाया बनू शकतो. ग्रहांचा आणखी एक सुंदर संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यात योग्य लोक आणि योग्य संधी योग्य वेळी येणार आहेत. त्यामुळे कोणतीही घाई करू नका आणि कोणत्याही गोष्टीची अनावश्यक चिंता करू नका. संयम हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे आणि हाच गुण पुढील काळात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देऊ शकतो. या आठवड्यात शक्य असेल तेव्हा स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मन शांत ठेवा, सकारात्मक विचार करा आणि गेल्या काही महिन्यात तुम्ही केलेल्या प्रगतीकडे एकदा मागे वळून पहा. कदाचित तुम्हाला जाणवेल की तुम्ही जिथे होता त्यापेक्षा आज खूप पुढे आला आहात. अनेकदा आपण अजून किती अंतर बाकी आहे हे पाहतो, पण किती अंतर पार केले आहे हे विसरून जातो. लक्षात ठेवा, यश म्हणजे फक्त एखादे मोठे ध्येय गाठणे नाही, तर दररोज स्वतःची एक चांगली आवृत्ती घडवत राहणे आहे. आणि या आठवड्यात विश्व तुम्हाला याच दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. जर एखादी गोष्ट अजूनही तुमच्या मनासारखी घडली नसेल तर निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. विश्व कधीही उशीर करत नाही, ते फक्त योग्य क्षणाची निवड करते. त्यामुळे विश्वास कायम ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवा. या आठवड्याचा शेवट करताना मनात एकच विचार ठेवा, मी माझ्या योग्य मार्गावर आहे. माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळी योग्य फळ मिळणारच आहे आणि माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते निश्चितच माझ्या आयुष्यात येणार आहे. हा विश्वासच तुमची सर्वात मोठी शक्ती बनेल. भगवान शनिदेवांची कृपा, भगवान महादेवांचे आशीर्वाद, श्री दत्तगुरूंचे संरक्षण आणि माता महालक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, मानसिक शांती, आत्मविश्वास, यश आणि आनंदाचा अखंड वर्षाव होत राहो. प्रत्येक अडथळा दूर हो आणि तुमच्या प्रत्येक शुभ संकल्पांना यश लाभो. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. जय शनिदेव.